तर मंडळी, आज मी बनवते आहे नारळाच्या वड्या. अगदी कोकणात जशा पारंपरिक पद्धतीने बनवल्या जातात ना, तशा प्रकारे मी ह्या बनवते आहे. तर मी त्याच्यासाठी 2 मोठे नारळ घेतलेले. मग ते नारळ मी विळीवर खवून घेतले. म्हणजे कोकणात त्याला आडाळा बोलतात. आणि त्याला पुढचं जे पातं असतं त्या वेळीवर मी ते खवून घेतले. ते वेळीवरच खवून घ्यावी लागतात. तर त्याचं हे 3 वाट्या खोबरं आहे. हे बघा, 1 2 3 3 वाट्या मी खोबरं घेतलं आहे. आणि त्याच्यासाठी मी ही 2.5 वाटी गूळ घेतलेला आहे. हा बघा, 1 2 आणि ही अर्धी 2.5 वाटी गूळ घेतली आहे. आणि अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे. तर ही वेलची पूड आहे. याच्यात पण जराशी साखर घालून मी वेलची पूड मिक्सरला बारीक करून घेतली आहे. जायफळ पूड घेतली आहे. चिमूटभर, आहे बघा, एकदम चिमूटभर असं मीठ घेतलं आहे. कारण कुठच्याही गोडाच्या पदार्थात जर चिमूटभर मीठ घातलं तर त्याची टेस्ट अजून चांगली होते. आणि जर समजा गुळाचं किंवा ह्याचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर ते बॅलन्स होतं. जास्त झालं तरी कमी झालं तरी त्याला एक टेस्ट येते. आणि हे मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. भाजून शेंगदाणे त्याचं बारीक कूट करून घेतलं आहे 1 वाटी. ही दूध पावडर घेतली आहे, 1-2 चमचे घेतले आहे. आणि हे साजूक तूप. एवढंच साहित्य लागतं, जास्त काही साहित्य लागत नाही. ह्या साहित्यात आपण पारंपरिक पद्धतीने नारळाच्या वड्या बनवू शकतो. तर ज्याच्यावरती मी नारळाच्या वड्या बनवणार आहे तर तो हा मी एक पाट घेतला आहे. तर ह्या पाटाला मी तूप लावून घेणार आहे. हा बघा, हा पाट घेतला आहे आणि ह्या पाटाला मी तूप लावून घेणार आहे. आणि त्याच्यावरती मी ते जे मिश्रण बनवणार ते वरती थापणार आहे. तर मी आता काय घेतलं आहे, एक कढई घेतली आहे. तर ह्या कढईमध्ये मी हे तूप घालून घेते. जास्त पण नाही घालायचं, थोडंसं घालायचं. आणि हे थोडंसं जे तूप आहे ना ते ह्या पाटाला लावून घ्यायचं. म्हणजे जोपर्यंत जागेपर्यंत आपण बॅटर टाकणार ना गुळ खोबऱ्याचं, तेवढ्या जागेला ते लावून घ्यायचं. आता हे मी तूप टाकलं आहे, 1-2 चमचे छोटे टाकले आहे. त्याच्यामध्ये मी हा गूळ टाकते. हे बघा, तर हा मी गूळ टाकला. आणि गुळासोबतच मी हे खोबरं टाकणार आहे. आणि हे सगळं व्यवस्थित ढवळून घेते. तर हे बघा, हे आता मी गूळ आणि जे गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण मी व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं, या स्टेजला याच्यामध्ये ही साखरसुद्धा घालायची. जी आपण घेतली साखर नाही घातली तरी चालू शकतं. तर आता काय करायचं, हे सतत ढवळत राहायचं. नाहीतर काय होतं, आपलं मिश्रण खाली करपण्याची शक्यता असते. आणि ह्याच्यामध्ये हे खोबरं आता ना ह्या गुळाच्या म्हणजे ज्या मिश्रणात त्याला आता पाणी सुटलं आहे ते व्यवस्थित शिजू द्यायचं. तर आता हे कमीत कमी याला 10 मिनटं तरी लागणार. मंद गॅसवरच हे शिजू द्यायचं. तर आता आपल्या ह्या मिश्रणाला ना 6 ते 7 मिनटं झालेली आहेत. ह्याच्यामधलं हे बघा, हे पाणी कमी होत आलं आहे आणि हे निम्मे शिजलेलं आहे. तर आता आपण काय करायचं, हे चिमूटभर जे मीठ आहे ते घालायचं. म्हणजे आणि 1-2 मिनटं शिजू द्यायचं. तर तुम्हाला ना पाहिजे असेल तर तुम्ही दूध पण घालू शकता. पण आपण ज्या दूध घालून ज्या वड्या बनवतो ना त्याने काय होतं, त्या 4-5 दिवसात ना वड्या खवट होतात. तर मला ह्या वड्या ना टिकवायच्या आहे. म्हणजे ह्या ज्या वड्या मी बनवते त्या महिनाभरसुद्धा तशाच व्यवस्थित राहतात. जर आपण दूध घातलं तर ते काय होतं, खवट होतं. म्हणून मी त्याला एक माव्याचा टेक्स्चर देण्यासाठी मी काय करणार आहे, ही थोडीशी दूध पावडर घालणार आहे त्याच्यामध्ये. आणि हे 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. हे बघा, म्हणजे त्याला एक माव्या. तर आता याच्यामध्ये मी जायफळ पूड घालते आणि वेलची पूड घालून घेते. आणि 5 मिनटं परत शिजून घेते. हे बघा,
तर आता आपलं हे जे मिश्रण आहे ना ते सुकत आलेलं आहे, तरी पण ते सुकलं नाही आहे, कारण ह्या मिश्रणाचा पूर्णपणे असा गोळा व्हायला पाहिजे. तर मी काय करते, हे मिश्रण तयार होईपर्यंत मी ना हे पाट आहे, ह्या पाटाला तूप लावून घेते. पूर्णपणे असं पाटाला तूप, म्हणजे जोपर्यंत आपण मिश्रण टाकणार तोपर्यंत ह्या पाटाला तूप लावून घ्यायचं. तर हे बघा, आता आपलं हे मिश्रण होत आलं आहे, तरी पण आपण चेक करायचं. काय करायचं, हे थोडंसं मिश्रण ना असं खाली टाकायचं. काय करायचं, ह्याचं ना असं बघायचं की ह्याला कुठे क्रॅक्स वगैरे जात आहेत का. तर ह्याला तर काही क्रॅक्स वगैरे जात नाही आहेत आणि हे मिश्रण व्यवस्थित झालं आहे. म्हणजे काय झालं, आपलं मिश्रण तयार झालं आहे. आणि इकडे सुद्धा पण बघायचं आपण, ह्याचा आता असा गोळा होतो, म्हणजे हे मिश्रण तयार झालं आहे. तर आता काय करायचं, हे ह्या पाटावर काढायचं आणि पसरून घ्यायचं. तर हे मिश्रण ना मी पाटावर काढून घेतलेलं आहे. तर ते काय करायचं, गरम असतानाच की नाही ते असं पाटावर पसरून घ्यायचं. म्हणजे आपल्याला वड्या केवढ्या जाड पाहिजे, पातळ पाहिजे, तेवढं ते पसरून घ्यायचं. ते खूप गरम असतं, तर त्याच्यासाठी मी हे केळीचं पान घेतलेलं आहे. तर त्याने मी दाबून हे असं पसरून घेते. तर हे मिश्रण जे आहे ना ते एवढं गरम आहे ना की आपले हात पण म्हणजे एवढे चटके बसतात. आणि त्याच्यामध्ये काय आलं, शेंगदाणे आहेत. मग शेंगदाणे कसे चिकट असतात, तर मी काय करते, आता हे खालती त्याच्यावरती केळीचं पान ठेवलं आहे आणि त्याच्यावर हे लाटणं ठेवलं आहे आणि लाटण्याने प्रेस करून घेते. म्हणजे काय होणार, आपली जी ती वडी आहे ना ती एक समान होणार. म्हणजे कुठे लहान कुठे मोठी, आपण हाताने थापल्यावर कसं होतं, लहान मोठी अशी होते. तर लाटण्याने ते काय होणार, एक समान होणार. तर हे बघा, हे असं आहे, पण ते भरपूर गरम आहे. तर मी आता काय करते, तर याला एक 5 मिनटं असंच ठेवते आणि ह्याच्या वड्या पाडून घेते. कारण ते जर जास्त आणि घट्ट झालं तर ते त्याच्या वड्यानंतर मग पडणार नाहीत काय. तर हे खूप गरम गरम आहे. तर ह्याच्या मी आता एक 5 मिनटं याला थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवते आणि वड्या पाडून घेते. तर आता ना ह्या वड्या ज्या आहेत त्या मी ह्या कापून अशा घेतलेल्या आहेत. तर ह्या 1-2 तास अशाच ठेवणार, म्हणजे त्या चांगल्या सुकतील हवेने. तर आता आपल्या ज्या ह्या वड्या आहेत ना त्या सुकल्या आहेत. तर ह्या मी काय करते, काढून घेते. हे बघा, अशा ह्यांना जरा उलटून ठेवते, म्हणजे पलीकडच्या बाजूने सुद्धा एक तास त्यांना चांगलं सुकायला देते. तर ह्या बघा, ह्यात आता अशा कडक झालेल्या आहेत, सॉफ्ट पण आहेत. तर ह्यांना मी असं ना उलटून ठेवते. तर अशा प्रकारे आपल्या ह्या छान अशा नारळ गुळ वड्या तयार झालेल्या आहेत. तर या गुळाच्या आहेत, हे बघा, ह्या अतिशय पौष्टिक पण असतात. हे बघा कशा छानपैकी कडक झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा. तर अशा प्रकारे ही नारळाच्या वड्या मी भरणीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत आणि हे मी असे बॉक्स करून ह्या विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. हे बघा, ह्या 150 ग्रॅम वड्या आहेत. त्याची किंमत मी 50 रुपये ठेवलेली आहे. हे बघा, असे 2 बॉक्स केलेले आहेत अशा.